नमस्कार शेतकरी मित्र, स्वागत आहे सर्वांचे. शेतकरी मित्रांनो, आपण जाणून घेऊयात की राज्यातील महत्त्वाच्या पेठेमधील हाती आलेले आपले ताजे कापूस बाजारभाव. शेतकरी मित्रांनो, तत्पूर्वी नवीन असेल तर चॅनल फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. शेतकरी मित्रांनो, एकीकडे शेतकऱ्यांकडील कापूस संपतोय तर दुसरीकडे भाव वाढतोय. कापूस गाठींच्या भाववाढीत परिणाम खाजगी व्यापारी जादा भाव देऊन करतायत खरेदी. आंतरराष्ट्रीय बाजाराचा होऊ लागला परिणाम. आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या आठवड्यापासून कापसाच्या 15 ते 25% वाढल्याने व्यापाऱ्यांनी सांगितले. गेल्या काळात आणि कापूस ॲट 8,100 रुपये पार. 11% आयात शुल्क पूर्व अनसरकीच्या दरात तेजी आल्यास परिणाम. कापसाची जिल्ह्यातील कापसाचे दर 7,900 बंद 8,100 रुपयेपर्यंत गेले. कापसाचे बाजारभाव अमरावती, सावनेर, अकोला, वर्धा, घाटंजी आणि हिंगणघाट हे आहेत रोजचे कापूस बाजारभाव. आसमानी व सुलतानी संकटाने ग्रस्त असलेले शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दाबून असल्याने घरात असलेला कापूस तात्काळ विकून टाकतो. खाजगी व्यापारी साठवणूक करता भाववाढ झाल्याशिवाय विक्री करतात. यामुळे भाववाढ झाल्याने खाजगी व्यापारी भरमसाठ पैसा कमवितात. शेतात प्रचंड मेहनत करूनही शेतकऱ्याच्या पदरी मात्र काहीच पडत नाही. बाजार समिती अमरावती 85 क्विंटल कापसाची आवक झाली. कमीत कमी 7,800 भेटला आणि जास्तीत जास्त 8,000 रुपये प्रति क्विंटल हा अमरावतीमध्ये आज रोजी पाहायला मिळालेला आहे. शेतकरी मित्रांनो, त्यानंतर पुढील बाजार समितीमधील बाजारभाव आपण जाणून घेऊयात. तत्पूर्वी हा व्हिडिओ नक्की कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा. वरोरा शेगाव आवक झाली 114 क्विंटल. कमीत कमी 8,000 आणि जास्तीत जास्त 8,050 रुपये प्रति क्विंटल हा वरोरा शेगाव या मार्केटमध्ये 17/1/2026 रोजी मित्रांनो आपल्याला पाहायला मिळालेला आहे. शेतकरी बांधवांनो, आपण आता नंतर जाणून घेऊयात त्यानंतर पुढील बाजार समिती. मित्रांनो, तत्पूर्वी हा व्हिडिओ नक्की कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नक्की शेअर करा. हिंगणघाट बाजार समिती आहे. आवक झाली 2,000 आणि जास्तीत जास्त बाजारभाव मिळाला 8,355 रुपये प्रति क्विंटल. हिंगणघाटची कमीत कमी जी बाजारपेठ आहे ती झाली 7,700 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील मार्केट आहे देऊळगाव राजा. आवक झाली 8,000. आवक झाली 800 क्विंटल आणि कमीत कमी दर भेटला 7,900 आणि जास्तीत जास्त दर भेटला 8,150 रुपये प्रति क्विंटल. तर ही होती देऊळगाव राजामधील आजची कापूस बाजारभावाची अपडेट. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समितीमधील बाजारभाव जाणून घेऊयात. ती बाजार समिती आहे उमरेड एमध्ये 872 क्विंटल कापसाची आवक झाली. कमीत कमी दर 8,000 भेटला आणि जास्तीत जास्त 8,260 रुपये प्रति क्विंटल हा उमरेड या बाजार समितीमध्ये 17/1/2026 रोजी पाहायला मिळालेला आहे. शेतकरी मित्रांनो, त्यानंतर आपण पुढील बाजार समितीमधला बाजारभाव जाणून घेणारच आहोत. तत्पूर्वी बघूयात की शिंदे सेलूमध्ये 1,200 क्विंटल कापसाची आवक झाली. कमीत कमी दर हा 8,110 रुपये भेटला आणि जास्तीत जास्त दर हा 8,300 रुपये 8,350 रुपये प्रति क्विंटल सिंधी सेलू या मार्केटमध्ये आज पाहायला मिळाला. सिंधू सेलू मार्केट देखील महाराष्ट्रातील कापूस पेठेसाठी प्रसिद्ध असलेलं मार्केट आहे. अकोला बोरगाव मंजू कापसाची आवक झाली 143 क्विंटल. कमीत कमी दर 8,010 रुपये आणि जास्तीत जास्त 8,010 रुपये प्रति क्विंटल हा अकोला बोरगाव मंजू या मार्केटमध्ये 17 जानेवारी 2026 रोजी दुपारच्या नंतर हाती लागलेल्या बाजारभावामध्ये आपण जाणून घेतो आहे. शेतकरी मित्रांनो, त्यानंतर पुढील बाजार समितीचा बाजारभाव जाणून घेऊयात. महाराष्ट्रातील प्रसिद्ध मार्केट अकोला आहे. 183 क्विंटल कापसाची आवक झाली. कमीत कमी भाव हा 7,789 रुपये प्रति क्विंटल भेटला आणि जास्तीत जास्त 8,010 रुपये प्रति क्विंटल हा अकोला या मार्केटमध्ये आज रोजी पाहायला मिळालेला आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समितीमधील बाजारभाव जाणून घेऊयात. ती बाजार समिती म्हणजे पारशिवनी. 860 क्विंटल कापसाची आवक झाली. कमीत कमी भाव हा 7,850 भेटला. जास्तीत जास्त दर हा 8,000 रुपये प्रति क्विंटल भेटलेला आहे. ही होती पारशिवनी या मार्केटमधील आजच्या घडीची ताजी आणि महत्त्वाची बातमी. शेतकरी मित्रांनो, त्यानंतर पुढील बाजार समितीचा बाजारभाव जाणून घेऊयात. ती आहे धारणी. धारणीमध्ये कमीत कमी 6,300 आणि जास्तीत जास्त 6,400 रुपये प्रति क्विंटल भेटला आणि धारणीमध्ये कापसाची आवक झाली 325 क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समितीमधील बाजारभाव जाणून घेऊयात. महाराष्ट्रामधील प्रसिद्ध बाजारपेठ असलेली कापूस भावासाठी
ती बाजारपेठ म्हणजे शेतकरी मित्रांनो समुद्रपूर. 534 क्विंटल कापसाची आवक झाली. कमीत कमी भाव हा 7,500 भेटला आणि जास्तीत जास्त 8,100 रुपये प्रति क्विंटल हा समुद्रपूर या मार्केटमध्ये आज 17 जानेवारी 2026 रोजी शेतकरी मित्रांनो पाहायला मिळालेला आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, आपण पुढील बाजार समिती जाणून घेऊयात. ती बाजारपेठ देखील कापूस बाजारभावासाठी महत्त्वाची ठरलेली आहे. सावनेरमध्ये 3,500 क्विंटल कापसाची आवक झाली. कमीत कमी 7,800 भेटला आणि जास्तीत जास्त 7,850 रुपये प्रति क्विंटल हा सावनेर या मार्केटमध्ये आज आपल्याला पाहायला मिळाला आहे. शेतकरी मित्रांनो, आपल्या एका व्हिडिओच्या शेअरमुळे नक्की एका शेतकऱ्याला फायदा होईल. नक्की शेअर करा. धन्यवाद.